नमस्कार मित्रांनो, फडणवीसच्या टोलेबाजीने मंत्र्यांमध्ये अस्वस्थता. अजित पवार धोक्याने गेले की धोक्याने? ठाकरेंचा सवाल. आणि महाराष्ट्रातल्या या 5 घडामोडी आपण या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. सुरुवातीला बघणार आहोत आपण फडणवीसच्या टोलेबाजीने मंत्र्यांमध्ये अस्वस्थता का पसरली आहेत? काय आहे ही फडणवीसची नवी चाल? हे आपण थोडक्यात आणि सविस्तर बघूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या टोलेबाजीमुळे सरकारमधील काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहेत. मुख्यमंत्री असताना मंत्र्यांना काही अधिकार नसतो. आपणही उपमुख्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अधिकारातच काम करत होतो, असं फडणवीस म्हणाले आहेत. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना सुरू करतानाच त्यात सहभागी झालेल्या तरुणांना सेवेत कायम करू असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले आहे. त्यावर ज्या मंत्र्यांनी या योजनेतील तरुणांना कायम नोकरीचे आश्वासन दिले होते, त्यांचे पुरावे द्या. लगेच त्या मंत्र्यांचा प्रस्ताव राज्यपालाकडे पाठवतो असा टोला फडणवीस यांनी लावला. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना दिलेले या टोला लावण्याच्या कुजबूज राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. शिंदे गटातील काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याचं सांगितलं जात आहे. मग दुसऱ्या नंबरवरती येतो अजित पवारांच्या अपघातावर ठाकरेंचा संशय. काय आहे याकडेही आपण थोडं लक्ष देऊया. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे हे अजूनही महाराष्ट्राला समजत नाहीत, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं. राष्ट्रवादीचेच म्हणजे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील सर्व माहिती ठाकरेंना सांगितली. या दरम्यान राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवारांच्या अपघात प्रकरणात काही काळवळ आहे का असा संशय निर्माण होतो. कारण सरकार FIR का दाखल करून घेत नाहीत? FIR ला सरकार का घाबरतो असं ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर विमानाचा अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे असा प्रश्नही त्यांना उपस्थित केला आहे. मग तिसरी बातमी अशी आहे की आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप होत आहेत. याकडेही आपण थोडं लक्ष देऊया. रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा हवा असल्यामुळे ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत असल्याचा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केला. अजित पवार यांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवार सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अपघातग्रस्त विमानाच्या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये ठिणग्या केल्या होत्या. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे त्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल पाटील आणि सुनील शेळके यांनी संताप व्यक्त केला. रोहित पवारांना पक्षाचा कब्जा हवा आहे, त्यासाठी ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत, असं अनिल पाटील म्हणाले. तर रोहित पवार हे नाटक करत असल्याच्या टीकाही सुनील शेळके यांनी केला. त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणेकडे द्यावा, असं दोन्ही आमदारांनी म्हटलं आहे. मग चौथ्या नंबरवरती येतात की राज्यसभेच्या जागांवर ठाकरे गटांचा दावा. याकडेही थोडं लक्ष देऊया. राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा केवळ एकच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र या एका जागांवर महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याच दरम्यान राज्यसभेच्या जागांसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमचा दावा सोडणार नसल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे. 2020 मध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारावेळी मदत केली होती. आता संख्याबळानुसार आमचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल. शरद पवार हे मोठे नेते आहेत, मात्र आम्ही आमच्या राज्यसभेच्या जागांसाठी दावा सोडणार नाहीत, असंही वरुण सरदेसाई हे म्हटले आहेत. मग पाचवी बातमी अशी आहे की भाजपच्याच मंत्र्यांचा सरकारला घरचा आहे. याकडे थोडंसं लक्ष देऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होत असल्याचं सांगत वनमंत्री गणेश नाईक यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्य शासनाने विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून आणले आहेत आणि त्यातच लाडकी बहीण योजनाही स्वीकारली. या योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होत असल्याची परिस्थिती आहेत. मात्र तरी देखील लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारच्या अनेक योजनांपैकी लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.